स्वस्थ हो जन जन अपना, स्वस्थ हो जन जन अपना, तन मन रहे निरोगी सबका, स्वस्थ भारत का ये सपना। सुविधाएं दे रही सरकार, लाभ उठाना सबका अधिकार, पहुँचे सूचना हर आंगन द्वार, प्रयासरत केंद्र सरकार। हाँ, स्वस्थ हो जन जन अपना, स्वस्थ हो जन जन अपना, तन मन रहे निरोगी सबका, स्वस्थ भारत का ये सपना। श्रोतेहो नमस्कार. भारत सरकारच्या केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालयाकडून प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत आहात स्वस्थ भारत. आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमामध्ये मी नम्रता मटकर तुमचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, मागील भागात आपण स्त्री भ्रूण हत्या एक सामाजिक समस्या या विषयावरील बातचीत ऐकली होती. तर आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमामध्ये आपण स्त्री भ्रूण हत्या समस्या, कारणं आणि उपाययोजना या विषयावरील बातचीत ऐकणार आहोत. आणि या विषयावर बातचीत करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर सुधा कांकरिया यांना, आणि त्यांच्याशी बातचीत करणार आहेत गौरव देशमुख. तर ऐकूयात. ये मी तुम्हाला हरवलंच बाबा. माझी मुलगी कोणाच्या मुलापेक्षा कमी नाही आहे. लिंग परीक्षा करून मुलीची गर्भातच हत्या का? हा कायदेशीर गुन्हा आहे आणि जर आपण असं केलं तर आपल्याला 1 लाखापर्यंत दंड आणि 5 वर्षापर्यंत कैद होऊ शकते. हे उद्याचं भविष्य आहे. यांना आज वाचवा. मुलींचा जवाब नाही. श्रोतेहो नमस्कार. स्त्री भ्रूण हत्या समस्या, कारणं आणि उपाययोजना याविषयी आपण चर्चा करत आहोत डॉक्टर सुधा कांकरिया यांच्याशी. मागच्या भागामध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं की वेगवेगळ्या घटकांमध्ये याची कारणं कोणती आहेत, आणि आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की या समस्येला जबाबदार कोण आहेत, तसंच PCPNDT कायदा आणि 11 कलमी कृती योजना याविषयी. सुधाताई, आमच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्कार. सुरुवातीला मला असं सांगा की आता ही जी समस्या भेडसावती आपल्याला, झळ अगोदरच पोचतीये. कितीही सकारात्मक योजना जरी आपण बघत आहोत तरी सुद्धा खूप कार्य बाकी आहे असं आपल्याला जाणवत आहे. बरोबर. पण मुळात या समस्येला जबाबदार जास्त कोण आहेत? कारण सुशिक्षित डॉक्टर की सुशिक्षित आणि अशिक्षित समाज, याविषयी तुम्ही काय सांगाल? मी असं सांगेल की ही जी चिमुकली आहे ही एका प्रज्वलित झालेल्या पणतीसारखी आहे आणि कलियुगाच्या वादळ वाऱ्यामध्ये ती विझू पाहत आहे. ती विझू नये म्हणून 2 हातांचं संरक्षण तिला आवश्यक आहे. 1 हात हवा आहे समाजाच्या सकारात्मक बदलाचा आणि दुसरा हात हवा आहे कायद्याच्या कडक अंमलबजावणीचा. मग समाजही तेवढा जबाबदार आहे आणि कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या व्यक्ती आणि डॉक्टर तेवढेच जबाबदार आहेत. त्यामुळे या दोन्ही घटकांचा विचार करून या दोन्ही घटकांवर काम करण्याची आज गरज आहे. आणि त्यासाठीच म्हणून PCPNDT हा कायदा तयार करण्यात आला. प्रसूतीपूर्व निदान तंत्र, विनिमय आणि दुरुपयोग प्रतिबंध कायद्यात 2002 मध्ये दुरुस्ती होऊन हा कायदा 14 फेब्रुवारी 2003 पासून अस्तित्वात आला. प्रसूतीपूर्व निदान तंत्र, विनिमय आणि दुरुपयोग प्रतिबंध 1994च्या कायद्याचे नावात बदल होऊन गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र, लिंग निवडीस प्रतिबंध कायदा असे नाव देण्यात आले. तर या कायद्यानुसार गर्भधारणेपूर्वी किंवा गर्भधारणेनंतर लिंग निवडीस प्रतिबंध आहे.
जनुकीय विकृती व गर्भातील इतर गुणसूत्र संबंधित दोष यांचे निदान करण्यासाठी अल्ट्रासाऊंड व तत्सम तंत्रांचा वापर करण्यास या कायद्यात परवानगी असली तरी या कायद्यान्वये गर्भलिंग निदान तंत्राला नियंत्रित करण्यात आलेलं आहे. आणि मुलीचा म्हणजे गर्भ हा मुलाचा किंवा मुलीचा आहे की लिंग परीक्षण करण्यास याच्यामुळे पूर्णतः बंदी घातलेली आहे. आणि सोनोग्राफी केंद्रामध्ये असं लिंग परीक्षण होताना आपल्याला दिसतंय. त्यासाठी अनेक प्रकारचे स्ट्रिंग ऑपरेशन होताना दिसतात. अनेक डॉक्टर पकडले जात आहेत. बीडमध्ये परळीमध्ये घडलेली घटना ही सगळ्या देशाला कलंकित करणारी आहे, माणुसकीला विटंबना निर्माण करणारी आहे. आपण पाहतोय आणि कायद्याने शिक्षेची तरतूद पण मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. जर समजा पहिल्यांदा गुन्हा केला तर 3 वर्ष कारावास आहे आणि 10,000 रुपये दंड आहे. आणि परत दुसऱ्या वेळेस गुन्हा केला तर 5 वर्षे कारावास आहे आणि 50,000 रुपये दंड आहे. आणि गर्भलिंग तपासणी प्रवृत्त करणारी व्यक्ती, मग तो नवरा असो, सासरा असो, सासू असो किंवा जवळचे नातेवाईक किंवा इतर कुणीही असो, तर पहिल्या वेळेस त्यांनी जर गुन्हा केला असेल तर त्याला 3 वर्षे कारावास आहे आणि 50,000 रुपये दंड आहे. आणि दुसऱ्या वेळेस परत तो गुन्हा त्यांनी केला तर 5 वर्षे कारावास आहे आणि 1,00,000 रुपये त्यांना दंड आहे. याचं भान हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. खरं म्हणजे जे सज्जन व्यक्ती असतात ते कायदा पाळतच असतात, पण जे काही दुर्जन असतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे जे कायदा मोडत असतात. आणि आजकाल आपण पाहतोय की आता सगळ्याच एकंदरीत महाराष्ट्रामध्ये किंवा एखाद्या देशामध्येच हे चांगल्या प्रकारे स्ट्रिंग ऑपरेशन होत आहे. वाईट काम करणारे डॉक्टरांना शिक्षा होऊ घातलेली आहे. त्यामुळे असं करण्यासाठी जे धजावतात सोनोग्राफी करून लिंग परीक्षण त्यांना चांगली चपराक मिळालेली आहे. पण आता समाजाचा सुद्धा तेवढा सहभाग आवश्यक आहे. आणि समाजाचा आणि एकंदरीतच डॉक्टरांचा एकंदरीत सगळ्यांचाच सहभाग घेऊन आपण एक 11 कलमी ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे. त्यातला पहिलाच कलम आहे की संकल्प करणे, वैयक्तिकरित्या संकल्प करणे. आणि जर सार्वजनिकरित्या करायचा असेल तर त्याला आपण ठराव म्हणतो. मग तो ग्रामसभेमध्ये ठराव घेतला पाहिजे. गावावर गाव पातळीवर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये ग्रामसभा होत असतात. त्या ग्रामसभेमध्ये ठराव घेतला पाहिजे की आमच्या गावामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचे आम्ही स्वागत करू. आणि त्यासाठी नवजात बालिकेच्या नावाने जेवढी झेपेल ग्रामपंचायतीला तेवढ्या अमाऊंटची तेवढ्या रकमेची आपल्याला ठेव पावती करता येऊ शकते. मला सांगण्यास आनंद होतो की आमच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये जवळपास 80% गावांनी स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव केलेला आहे. आणि एकंदरीत महाराष्ट्रावर मी काम करते. महाराष्ट्र जवळपास 2दा पिंजून काढलेला आहे. सुमारे 3,000 पेक्षा जास्त गावांनी ग्रामसभेमध्ये ठराव घेतलेला आहे की आमच्या गावामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचे आम्ही स्वागत करू. त्याचप्रकारे दुसरा कलम आहे की आपल्या गावाचा अभ्यास आपण केला पाहिजे. म्हणजे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये मुलांची संख्या किती आहे, मुलींची संख्या किती आहे, आतापर्यंत किती होती आणि दर महिन्याला कशी बदलत गेली, त्याचं एक जसं आपण अभ्यास केल्यानंतर परीक्षा दिल्यानंतर प्रगती पुस्तक आपल्या हातात आल्यानंतर समजतं की अरे आपण कुठपर्यंत अभ्यास बरोबर आहे किंवा नाही. तसंच आपण जे काम करतो ते बरोबर चाललंय की नाही त्याचं एक प्रमाण आपल्या समोर पाहिजे. म्हणून ग्रामपंचायत कार्यकर्ते तुमचे कसं कार्य करतात ही माहिती गोळा करण्याचा त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. ही माहिती गोळा ती ऑलरेडी माहिती असते त्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये. जन्म आणि मृत्यू याची नोंद होत असते. त्यावरूनच 0 ते 6 वयोगटामध्ये मुलांची संख्या किती आणि मुलींची संख्या किती हे ऑलरेडी त्यांना माहिती असतं. परंतु ते बोर्डावर लावणे, त्याचा चार्ट करणे आणि तो चार्ट डिस्प्ले करणे ग्रामपंचायतीच्या बाहेर की येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गावकऱ्यांना ते समजलं पाहिजे. तर अशा प्रकारचं गावाचं मुलींच्या जन्माच्या स्वागताविषयीचं प्रगती पुस्तक हे बाहेर लागलं पाहिजे बोर्डच्या रूपाने. आणि ते आता जवळपास सगळीकडे लागू लागलेलं आहे. याचा मला आनंद वाटतो की जेणेकरून आपण जे काम करतोय मुलींची संख्या वाढती का घटती हे आपल्याला समजायला तेवढाच एक प्रमाण आहे. त्यानंतर असा एक बोर्ड लागला पाहिजे की मुलीच्या जन्माचं स्वागत आहे म्हणजे खालील परिवाराचं अभिनंदन. की समजा एखाद्या गल्लीमध्ये एखाद्या मुलीचा जन्म झाला, एखाद्या त्या आईचं पूर्ण नाव लिहून समजा आता मला मुलगी झाली तर माझं नाव कशा प्रकारे लिहायला पाहिजे की डॉक्टर सौभाग्यवती सुधा प्रकाश कांकरिया.
परिवार म्हणजे आईचं, वडिलांचं नाव आणि परिवाराचं नाव असं सगळं नाव लिहिल्यानंतर म्हणजे त्या परिवाराला एक प्रकारचा आनंद होतो, कारण ते मुलगी झाली म्हटल्यानंतर ते थोडंसं आपली मानसिकता अशी असल्यामुळे ते उपेक्षित ठेवलं जातं गाव पातळीवर. तर तसं उपेक्षित न ठेवता तिचा जन्माचा आनंद उत्सव साजरा करता आला प्रोत्साहन पाहिजे. मिळतं. आणि प्रत्येक तालुका पातळीवर रुग्ण कल्याण समिती असते. त्या रुग्ण कल्याण समितीने असा निर्णय घेतला पाहिजे की मुलीचा जन्म झाला की तिला झबलं द्यावं, आईचं खणनाराळाने ओटी भरावी आणि सासूबाईंना सुद्धा नारळ फूल देऊन स्वागत करावं. अशा प्रकारे कन्या जन्मानंद सोहळा हा अनेक ठिकाणी चालू झालेला आहे. तर हा दुसरा कलम आहे. तिसरा कलम मी मुद्दाम थोडंसं विस्ताराने सांगेल की शाळातून 1 रुपयाची जादू योजना आणि गाव पातळीवर लखोपती योजना. 1 रुपयात आजकाल काय गोष्टी मिळतात, आपल्याला कुठली गोष्ट मिळते विकत याचा अंदाज आहे, पण तुमची 1 रुपयाची जादू योजना असं तुम्ही शीर्षक दिलंय या कलमाला. तर नक्कीच आम्हाला उत्सुकता आहे की 1 रुपयाची जादू योजना म्हणजे काय. 1 रुपयाची जादू योजना ही 1 रुपयाची जादू योजना इतकी परिणामकारक आहे की ती सगळ्या विद्यार्थ्यांना एका सूत्रात बांधते आणि ते सूत्र आहे स्त्री जन्माच्या स्वागताचं. तर म्हणजे कसं, एखादा चांगला हार जर आपल्याला गुंफायचा असेल तर एक दोरा लागतो आणि त्याच्यामध्ये आपण फुलं ओवतो. तसा हा स्त्री जन्माच्या स्वागताचा एक दोरा आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं मन त्याच्यामध्ये आपल्याला गुंतवायचं आहे. तर ते कशा पद्धतीने, तर समजा शाळेमध्ये 500 विद्यार्थी आहेत असं आपण समजू आणि या 500 विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांमध्ये जर मुलगी झाली, मुलगा झाला तर आपण पेढे वाटतोच, मुलगी झाला की नाक मुरडतो. समजा मुलगी झाली तर त्यांनी वर्ग शिक्षकांना सांगायचं, वर्ग शिक्षकांनी प्रार्थनेच्या वेळेस त्याची अनाउन्समेंट करायची आणि प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या वर्ग शिक्षकांकडे 1 रुपया जमा करायचा आणि सगळ्या वर्ग शिक्षकांनी मिळून मुख्याध्यापकांकडे टोटल जे काही एकूण जमा होतील ती रक्कम घ्यायची. म्हणजे 500 रुपये, 500 विद्यार्थी 500 रुपये जमा होतील. तर त्या 500 रुपयातून त्या मुलीला झबलं, आईला एखादी साडी चोळी आणि सासूबाईंना फूल आणि नारळ अशा पद्धतीचा आपण त्यांचा सन्मान करता येऊ शकतो. आणि महिन्याभरात जितके होतील त्यांचा एकत्रितपणे आपल्याला सामुदायिक म्हणजे महिन्यात 1 मुलगी होईल, 2 होतील, 3 होतील, ज्या काय होतील त्या 500 कुटुंबामध्ये त्यांचा एकत्रितपणे हा सोहळा करू शकतो. याच्यातून 2 फायदे आहेत. एक फायदा असा की प्रत्येक मुलीच्या जन्माचा एक आनंद सोहळा आपोआप साजरा होतोय इथे सामुदायिकरित्या. आणि दुसरा फायदा असा की प्रत्येक विद्यार्थ्यांना सवय लागते, अरे मुलीचा जन्म झालेला आहे म्हणजे आनंद झालेला आहे म्हणजे आपल्याला 1 रुपया द्यायचा आहे आणि तो घरातून आणायचा आहे, त्यामुळे घरचेही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार आहेत. आणि अशा पद्धतीने की मुलांवर हा एक सवय आणि सवयीतून संस्कार मुलांवर होणार आहेत आणि हेच मुलं भावी आयुष्यामध्ये, माता पिता भावी आयुष्यामध्ये होणार आहेत. तो संस्कार त्यांच्यावर आत्ताच रुजणार आहे. म्हणजे संस्कार रुजण्यासाठी आणि शिवाय म्हणजे कन्यांचा जन्मानंद सोहळा साजरा करण्याची हा सुद्धा एक सवय विद्यार्थ्यांना लागणार आहे. तर असा हा एक 1 रुपयाची जादू योजना अनेक शाळा महाराष्ट्रातल्या याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. तर याच्यामध्ये आमच्या संगमनेर तालुक्यामधली स्ट्रॉबेरी नावाची शाळा आहे, ती चांगल्या प्रकारे याच्यामध्ये काम करते. तर अशा अनेक शाळांची उदाहरणं घेता येतील, पण वेळेअभावी आपल्याला इथे ती उदाहरणं घेता येणार नाहीयेत. म्हणजे पूर्वीच्या काळात शाळेत विद्यार्थ्यांचा वाढदिवस असेल तर चॉकलेट वाटली जायची, गोळ्या वाटल्या जायच्या किंवा त्यांचं कौतुक केलं जायचं. त्याच प्रकारे मुलीचा जन्म झालाय ही एक आनंदाची गोष्ट आहे हे त्या लहान मुलांच्या मनावर बिंबवण्याचं कार्य या तुमच्या हीच खरी 1 रुपयाची जादू आहे. आणि मला खूप सांगायला हे आनंद होतोय की या कार्यामुळे खूप लहान वयापासूनच एक चांगला संस्कार मुलांवर तुम्ही करताय. बरोबर. आणि नुसत्याच तरुण वर्गाला किंवा मोठ्या माणसांना घेऊन हे कार्य होत नाहीये, तर लहान मुलं सुद्धा अशा प्रकारे सक्रिय सहभागी या कार्यात होत आहेत. बरोबर बरोबर. खरंच चांगली गोष्ट आहे. यासोबत मला असंही सांगावंसं वाटेल की आता हा शाळेतला संस्कार झाला, त्या शाळेतल्या संस्कारामध्ये अजून एक ॲडिशन करायला हवी की शाळेच्या पाठ्यपुस्तकामध्ये स्त्री पुरुष समानतेचा एखादा धडा असावा. कारण कसं होतं की काही गोडधोड केलं तर जे गरीब घर असतं त्याच्यामध्ये आधी मुलांना दिलं जातं, मुलींना नंतर दिलं जातं. एकूणच आपण पाहतो की आपल्या घरी स्वयंपाक केल्यानंतर आपण सगळेजण जेवण करतो आणि सर्वात शेवटी आई जेवत असते. किंवा हिमोग्लोबिनचं तपासणी आपण केली महिलांची, तर महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण अत्यंत कमी असतं, ते स्वतःच्या जेवणाकडे लक्ष देत नाही. आणि एकंदरीतच स्त्री पुरुष समानताचा धडा किंवा एखादी कविता ही पाठ्यपुस्तकात असावी असा आग्रह मी जी समिती असेल त्यांच्याकडे या निमित्ताने करते. आणि आपणही सगळ्यांनी जनतेने सुद्धा केला पाहिजे की पाठ्यपुस्तकामध्ये एखादा धडा किंवा कविता असली पाहिजे. आणि त्यासोबतच मी सांगेल की घरातून संस्कार मिळाले पाहिजेत ना. जर थकून आलेल्या आईला जर वडील प्रेमाने आधार देत असतील तर पाहणारी मुलंच असतात ना.
ते मुलं सुद्धा भविष्य काळामध्ये आपल्या पत्नीला आधार देऊ शकतात. थोडीशी अगदी सांगते गोष्ट की समजा आई शेतातून आली, वडील पण बाहेरून आले आणि त्यांनी सहजपणे एखादा ग्लास पाणी घेतलं आणि आईच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले की अगं किती थकलीस ग तू, 2 मिनिट बस तरी आणि घोटभर पाणी तरी पिणं, त्या आईच्या डोळ्यातून आनंद अश्रू निर्माण होतील. कारण तिने कधीच अशी अपेक्षा केलेली नसते. पण असा जर प्रेमाचा ओलावा जर मिळाला ना तर, आणि लहान मुलांनी तो पाहिला तर त्यांच्यावरही संस्कार होतो ना की नाही नाही आता ताई थकून आली, आपण ताईला मदत केली पाहिजे, किंवा भावी आयुष्यामध्ये पत्नीला मदत केली पाहिजे, किंवा आजीला मदत केली पाहिजे. ही जी भावना आहे ना ही आचरणातूनच संस्कार झाले पाहिजे. ते आई वडिलांनीच तसं पूरक असं वातावरण आपल्या कुटुंबामध्ये निर्माण करण्याची आणि आवश्यकता आहे. त्यातूनच आपली संस्कृती बरोबर समृद्ध आहे. होत राहील. बरोबर आहे, ही बरोबर गोष्ट आहे. अगदी बरोबर आहे. दुसरं आपण म्हणत होतात की दुसरं जी गावासाठी जी योजना आहे ती लखोपती योजना. कसं आहे की मुलगी म्हणजे ओझं ही एक भावना आहे, बरोबर आहे. आता ही मुलगी ओझं होणार नाही या दृष्टीने प्रत्येक मुलगी जर लखोपती झाली तर सगळ्यांना आनंद होणार आहे. आणि ही लखोपती ही लोकसहभागातून व्हावी असा माझा आग्रह आहे की कुणीतरी येईल आणि ते कुणीतरी डोनेशन देईल, किंवा कुणीतरी म्हणजे सरकार करून आपल्याला मदत लाख मिळेल. रुपये मिळेल, मदत मिळेल, तर असं अवलंबून न राहता लोकसहभागातून मुलगी लखोपती व्हावी अशी ही योजना आहे. आणि योजना ही साधी सोपी सरळ आहे की गावामध्ये जितकी घरं असतील त्या प्रत्येक घरांनी समप्रमाणामध्ये याच्यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे. एकंदरीत मी गणिताचा अभ्यास केला तर असं माझ्या समोर आलं की सुमारे 15,000 रुपये आपण 20 वर्षासाठी फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवले तर 10% व्याजाने 20 वर्षानंतर त्याचे 1 लाख रुपये होतात. मग हे 15,000 रुपये आपण लोकसहभागातून म्हणजे प्रत्येक घराघरातून समप्रमाणामध्ये आपण ते जमा करू शकतो. आता परत आपण 500 घरांचं उदाहरण घेऊया की अमुक अमुक गाव आहे आणि त्या गावामध्ये 500 घरं आहेत. तर प्रत्येक घराने प्रत्येक मुलीच्या जन्मासाठी फक्त 30 रुपये दिले, फक्त आणि केवळ 30 रुपये दिले तर ते 15,000 रुपये होतील आणि 20 वर्षानंतर त्याचे 1 लाख रुपये होतील. म्हणजे या गावामध्ये जन्माला येणारी प्रत्येक मुलगी ही आपोआप लखोपती होणार आहे. याचं ओझं कोणावरही होणार नाही. याच्यातूनही 2 गोष्टी साध्य होणार आहेत. एक तर मुलीचं आर्थिक भविष्य सुरक्षित झालं, तिच्या स्वावलंबनासाठी, स्वावलंबी शिक्षणासाठी किंवा तिच्या स्वावलंबी व्यवसायासाठी किंवा तिच्या कुटुंबासाठी हे पैसे वापरायचे आहेत, हुंड्यासाठी मुळीच वापरायचे नाहीत. आणि दुसरी गोष्ट की प्रत्येक घराघराला मुलीच्या जन्माचं स्वागत करण्याची सवय राहिली. परत प्रत्येक घर या मुलीच्या जन्माच्या स्वागताच्या संस्काराने बांधलं गेलं, एका सूत्रात ओवलं गेलं. हे दोन्ही फायदे या लखोपती योजनेमध्ये आहे. म्हणजे गावागावातून लखोपती योजना आणि शाळातून 1 रुपयाची जादू योजना, ही योजना सगळ्यांनी सुरू करावी अशी मी माझ्या समोर ऐकणाऱ्या सगळ्या बंधू भगिनींना विनंती करेल की आपण शाळातून 1 रुपयाची जादू योजना राबवावी आणि गावागावातून लखोपती योजना राबवावी. म्हणजे प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक विद्यार्थिनी आणि प्रत्येक घर या स्त्री जन्माच्या स्वागताच्या एका सूत्रात बांधलं जाईल आणि त्यामुळे सकारात्मक सामाजिक वातावरण निर्माण होणार आहे. मला आठवतं की एक मुठभर मीठ महात्मा गांधीजींनी उचललं होतं, मिठाचा सत्याग्रह झाला आणि देशभक्तीचे वारे वाहू लागले. तसेच वंदे मातरम हे 2 शब्द नाही 2 मंत्र होते आणि त्याचं उच्चारण झालं आणि त्यामुळे सगळं म्हणजे देशभक्तीची लाट निर्माण झाली. तशाच प्रकारे ही 1 रुपयाची जादू योजना आणि लखोपती योजना ही काम करणार आहेत. पण सगळ्यांनी अगदी म्हणजे मनापासून तळमळीने या सगळ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि आपण सगळे श्रोते होणार असा विश्वास मला वाटतो. आणि मुळात या दोन्ही योजना या एकमेकांना पूरक आहेत. तसंच ठिणगीच्या रूपाने या योजना कार्य करतील आणि एक ठिणगी वणवा लावू शकते. जर चांगल्या हेतूने बोलायला गेलो आपण तर ही एक पणती अनेक पणत्या प्रज्वलित करणार आहे. बरोबर. आणि सूर्यप्रकाशाचा आनंद आपल्याला याच्यातून मिळणार आहे. म्हणजे तमसोमा ज्योतिर्गमय, आपण अंधाराकडून प्रकाशाकडे जाणार आहोत. खरं म्हणजे बघा, जर सूर्याला जर उगवायचं असेल तर आकाशगंगा आवश्यक असते, होय की नाही? की सूर्य उगवायचा असेल, चंद्र उगवायचा असेल तर त्याला गंगा आवश्यक आहे. आणि आकाशगंगाच नसेल तर किंवा सूर्य चंद्र उगवू शकत नाहीत. त्यामुळे मुलाचा जन्म व्हायचा असेल किंवा मुलीचा जन्म व्हायचा असेल तर आपल्याला आई आवश्यक आहे. आईच नसेल तर मुलाचा किंवा मुलीचा जन्म होऊ शकत नाही. हे सुद्धा सत्य हे समाजाला समजलं पाहिजे. आम्हाला मुलगी नकोय आता, तर बस तुमच्यावरच सगळं चिंता आहे. नका करू, सगळं ठीक होईल. चला. तू चिंता करू नको, मुलगी असेल तर पाडून टाकीन. अभिनंदन असो आई,
तुमच्या सुनेला मुलगाच होईल. खरंच? आज आनंद, उद्या जेल. बाळाच्या लिंगाची निवड करणं कायद्यानं गुन्हा आहे, ज्यासाठी असं करणाऱ्याला आणि असं करवणाऱ्याला दोघांनाही 1-1 लाख रुपये दंड किंवा 5-5 वर्षापर्यंत कैद होऊ शकते. जर आपण हा गुन्हा केला तर कायदा आपला इलाज करेल. तर हा आपला तिसरा कलम झाला, 1 रुपयाची जादू योजना आणि लखोपती योजना. त्याच्यानंतर चौथा कलम आहे फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान करणे. ज्यांना फक्त मुली असतात आणि मुलगा नसतो त्या कुटुंबामध्ये, तर त्यांना जवळपास उपेक्षित ठेवलं जातं. त्यांना विवाह समारंभात बोलवलं जात नाही, हळदी कुंकाला बोलवलं जात नाही, बारशाला बोलवलं जात नाही, डोहाळ जेवणाला बोलवलं जात नाही. असं म्हणतात की बाबा तुझी सावली आमच्या सुनेवर पडली आणि मग तिला मुली झाल्या तर काय करा. तर हा अंधश्रद्धा आहे. ही मोडून काढण्यासाठी फक्त मुली असलेले परिवार, त्यांचा सन्मान जाहीररित्या झाला पाहिजे. त्यासाठी मी एक स्लोगन बनवलेलं आहे की आम्ही लेकी सावित्रीच्या भारत मातेची शान राखू. आम्ही लेकी सावित्रीच्या भारत मातेची शान राखू. आई दूत बनून आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करू. स्त्री जन्माचे स्वागत करू. त्यानंतरचा 5वा कलम आहे मुलगीच आहे पण ती दोन्ही घरी उजेड देती. याविषयी मी बोललेले आहे. 6वा कलम आहे नकोशिला करूया हवीशी. त्याविषयी आपण चर्चा केलेली आहे. 7वा कलम आहे आचरणातून संस्कार. याविषयी आपण बोललेलो आहोत. युवा पिढीचा सहभाग याच्यामध्ये आवश्यक आहे. तर आम्ही सगळी विद्यापीठं, मग पुणे विद्यापीठ आहे, कोल्हापूर विद्यापीठ आहे, अमरावती विद्यापीठ आणि सगळ्याच विद्यापीठातून आम्ही विनंती केली की बाबा सगळ्या युवा पिढीला याच्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे. कारण हेच युवा पिढी उद्याचे आई वडील होणार आहेत, त्यांच्याच पोटी मुलगा किंवा मुलगी जन्माला येणार आहे. तर त्यांच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण करणं आवश्यक आहे. आणि सगळ्या विद्यापीठातून सकारात्मक असा रिस्पॉन्स मिळतोय, प्रतिसाद मिळतोय आणि सगळेजण याच्यामध्ये सामावलेले आहेत. 8वा कलम आहे 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. आपण लग्न कार्यामध्ये 7 फेरे घेतो, सप्तपदी म्हणतो आपण. तर त्यासोबत एक 8वं वचन मी जोडलेलं आहे की आमच्या कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर आम्ही त्यांचं स्वागत करू. त्याचा मंत्र असं म्हटलंय की लेका एवढीच लेख ही भारी, लेका एवढीच लेख ही भारी, हाच संदेश घरोघरी, 8वा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया. तर एक तर वैयक्तिक विवाह समारंभामध्ये सुद्धा किंवा सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सुद्धा आपल्याला ते एकत्रितरित्या अशा पद्धतीचं म्हणजे हा मंत्र निमंत्रण पत्रिकेत छापायचा, त्याचा बॅनर करून मंडपात लावायचा आणि प्रत्यक्ष रूपाने 8वा फेरा घेऊन समाजाला याविषयीचा संदेश द्यायचा. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे 5000 8वा फेरा घेतलेले कुटुंब आहेत. आणि सांगण्यास आनंद होतो की सोलापूरचे लोकमंगल प्रतिष्ठान यांनी याच्यामध्ये विशेष सहभाग म्हणजे सर्वात जास्त सहभाग याच्यामध्ये नोंदवला आहे. आता ही जी चळवळ आहे ही राजस्थानमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, गुजरातमध्ये सुद्धा ही पोहोचलेली आहे. बंधू भगिनींनी सांगायचे आपल्याही घरी जेव्हा विवाह होतील तर अशा पद्धतीचा आग्रह आपण जरूर पकडा. 9वा कलम आहे ANC ट्रॅकिंग, सामुदायिक डोहाळ जेवण. याच्यामध्ये ज्यांना पहिली मुलगी आहे अशा मातांची नाव नोंदणी झाली पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, त्यांना गर्भरक्षणाचे धडे दिले पाहिजेत. तर हे कशातून साध्य होतं, जेव्हा आपण सामुदायिक डोहाळ जेवणाचा उपक्रम करू, त्यांचं सामुदायिक ओटी भरण करू, तेव्हा हे संस्कार आपल्याला त्यांच्यामध्ये देता येतात. म्हणजे गर्भरक्षणाचे धडे देणे, गर्भसंस्काराच्या माहिती सांगणे, अशा सामुदायिक डोहाळ जेवणाच्या माध्यमातून आपण ANC ट्रॅकिंग करू शकतो. यालाही महाराष्ट्रामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि सांगण्यास आनंद होतो की आमच्याच सुनबाईंचं डोहाळ जेवण सुद्धा आम्ही अशा पद्धतीने केलं, सामुदायिक डोहाळ जेवणाच्या पद्धतीने. आणि त्याच्यापैकी 7 जणींना मुलगी झाली आणि 7 जणींच्या आजी पेढे घेऊन माझ्याकडे आले, आनंदाने आले. आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे मला सुद्धा नाच झाली आणि त्याचं नाव मी स्मिरा ठेवलं, गोडुली ठेवलं, गोड मुलगी गोडुली. कारण प्रत्येक मुलगी ही गोड असते, गोडुली असते. आणि तिच्या नावाने 1 लाख रुपयाचं फिक्स डिपॉझिट ठेवलं. आणि आता ज्या गावांमध्ये मुलींची संख्या वाढलेली आहे, मुलांपेक्षा अधिक, अशा गावांना आपण गोडुली गाव सन्मान पुरस्कार सुद्धा देणार आहोत. त्यानंतरचा 10वा कलम आहे सोनोग्राफी मशीन शापकी वरदान. याविषयी आपण बोललेलो आहे. आणि 11वा कलम आहे सामूहिक शपथ. परत एकदा सगळ्यांना एका सूत्रात बांधण्यासाठी ही सामूहिक शपथ किंवा प्रार्थना आहे. 2008 साली ही तयार झाली, याची रचना झाली, याच्या सगळ्या भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालेलं आहे. आणि ही शपथ सगळ्यांनी कार्यक्रमाच्या आधी किंवा शेवटी घ्यावी असा हा त्याचा संकेत आहे. तर अशा प्रकारचा हा 11 कलमी ऍक्शन प्लॅन आहे. तर नुसतं बोलून उपयोग नाही, तर त्याच्या ऍक्शन मध्ये म्हणजे कृती कार्यक्रमामध्ये रूपांतर झालं तरच परिवर्तन हे शक्य आहे. आणि याची सुरुवात तुम्ही स्वतःपासूनच केलेली आहे. म्हणजे आमचे श्रोते ऐकणारे प्रेरणा ह्यातून घेतीलच नक्की. हो 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 हो. आपल्याकडे वेळ आता फार कमी आहे, पण तुमचं कार्य 25 वर्षांचं आहे. हे
इतक्या कमी वेळात सांगणं आणि लोकांसमोर मांडणं कठीण आहे. पण तरीसुद्धा या 25 वर्षातला तुमचा यात सर्वात वाईट अनुभव आणि सर्वात चांगला अनुभव आपण आपल्या मुलाखतीचा शेवट गोड करूया चांगल्या अनुभवानं. तर तुमचे अनुभव आम्हाला सांगाल? आधी वाईट सांगू? आधी वाईट सांगा, मग चांगला सांगा. कारण आपण शेवट गोड म्हणालात. होय. वाईट अनुभव असा आहे की सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे साधारणतः मी म्हटलं ना 24 वर्षापूर्वी माझ्याकडे एक पेशंट आली. मी तशी व्यवसायाने नेत्रतज्ञ आहे आणि तिला मोतीबिंदू झालेला होता. म्हणजे जेव्हा मी तपासलं आणि तिची नजर गेलेली होती. मग जेव्हा मी हिस्ट्री घेत होते तर तेव्हा तिचे आई वडील सोबत होते. तर मार लागला वगैरे असं म्हणाले. तर झालं, ऑपरेशन झालं, दिसायला लागलं आणि जाताना मग तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि ती जवळपास मला मिठी मारून रडायला लागली. तर मला ते आनंद अश्रूच वाटले. पण नंतर ती थोडीशी गुमसुम झाली. मी तिला थोडंसं अधिक विचारलं तर ती म्हणाली की ताई, मला खूप मोठं दुःख आहे की मला पहिल्या 2 मुली आहेत आणि आता मी 3ऱ्या वेळेस गरोदर होते आणि मुली देणारीच ही सून आहे असं म्हणून माझा धिक्कार झाला, मला मारलं आणि त्या मार लागल्यामुळे मग मला हा म्हणजे काही त्रास झालेला आहे माझ्या डोळ्याला. तुम्ही म्हणता मोती, म्हणजे तिला ते समजत नव्हतं. तर तेव्हा मला असा धक्का बसला की पहा, म्हणजे तेव्हा मला तर मीची अशी कल्पनासुद्धा करू शकत नव्हते. कारण मी फारच अत्यंत म्हणजे सगळ्या जणांच्याच माहेर सुसंस्कृत असतं, पण मला वाटतं की माझं माहेर थोडंसं अधिक सुसंस्कृत आहे. म्हणजे मी कधी हे असं ऐकलं नव्हतं, पाहिलं नव्हतं. मला खूप दुःख झालं, इतकं दुःख झालं की जवळपास 2 दिवस मला जेवण गेलं नाही. तर हा अत्यंत वाईट अनुभव होता की पहिला अनुभव माझा 24-25 वर्षापूर्वी. आणि तेव्हा मी संकल्प केला की नाही, याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि ते जे काही माझ्या म्हणजे हृदयाला टोचणी होती आणि त्यासाठी मग मी काम करू लागले. हा एक अत्यंत वाईट असा अनुभव. असे ते आहेत. आणि चांगले अनुभव तर मी किती सांगू, बापरे, खूप खूप चांगले अनुभव आहेत की सुदैवाची गोष्ट की चांगले अनुभव तुमच्याकडे भरपूर आहेत. मी तेच म्हटलं ना, मी जर मोजायला लागले तर ते येण्यापूर्वी तुम्ही मला सांगितलं, मी मोजू लागले 350 वर थांबले नाही. मी अजूनही मोजले असते, वेळ मिळाला असता तर. तसे भरपूर चांगले सुद्धा अनुभव आहेत. त्यातला मुद्दाम एक म्हणजे तो विषय इथे आला नाही म्हणून तो अनुभव मी सांगते की एक तरुण माझ्याकडे आला आणि तो म्हणला की ताई, माझं लग्न अजून व्हायचंय आणि मी हुंडा काही घेणार नाहीये आणि माझ्या लग्नाला तुम्ही याल का? म्हणजे त्याची माझी काही ओळख नाही. पण मी म्हटलं हा, नाही, नक्की येईन. मला खूप आनंद झाला. तर नंतर मग ते म्हटले की नाही, मी एकटाच नाहीये, माझ्यासोबत 8 माझे मित्र आहेत आणि आम्ही सगळेजण हुंडा न घेता लग्न करणार आहोत. तर म्हणजे आजची युवा पिढी आपण पाहतो की कुठेतरी व्यसनाधीन झालेली वगैरे वगैरे असं चित्र कधी कधी आपल्याला दिसतं. पण हे म्हणजे सगळ्या ठिकाणी सत्य नाहीये. तर अशी सुद्धा युवक आहेत की त्यांच्या मनामध्ये अशी भावना आहे की हुंडा न घेता लग्न करायचं. किंवा आता एखादी आमची कार्यशाळा झाली, त्याच्यानंतरही अनेक युवक उठले आणि म्हणाले की नाही ताई, नाही, आम्ही आता हुंडा अजिबात घेणार नाही. आणि एक तर अनुभव असा आहे की असंच मी एका उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कार्यशाळा संपली आणि त्याच्यानंतर तो युवक स्वतः स्टेजवर आला. त्याचं लग्न ठरलेलं होतं आणि तो म्हटला की माझं लग्न ठरलंय, अजून बोलणी व्हायचीच सगळी, पण मी ठामपणे सांगणार आहे की मी हुंडा घेणार नाही. आणि सांगण्याचा आनंद होतो की त्याचं लग्न झालं, हुंडा घेतला नाही आणि त्याला पण मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर त्यांनी मला फोन केला की ताई, आमच्या घरी लक्ष्मी आलेली आहे. अशी किती उदाहरणं सांगू, खूप खूप आहेत. या अनुषंगाने एक पुस्तक मी लिहिलेलं आहे, स्त्री जन्माचे स्वागत करा. त्या मार्गदर्शिका पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकामध्ये 3 नाटिका आहेत. खुडू नको कळी आई, नंतर लक्ष्मी येई घरा आणि तिसरी आहे कलम 11. याच्यामध्ये सगळ्या प्रकारची लोकगीतं ही स्त्री जन्माच्या स्वागतालाच सूत्रात बांधणारी आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये कायदा आहे, कायद्याचं स्पष्टीकरण आहे. 0 ते 6 वयोगटातील मुलामुलींची आकडेवारी आहे, घोषवाक्य आहेत, ॲक्शन प्लॅन आहे. म्हणजे एका कार्यकर्त्याला काम करण्यासाठी आवश्यक असलेली सगळी माहिती या पुस्तकामध्ये आहे. ज्यांना ज्यांना जी हवी असेल हे पुस्तक उपलब्ध आहे. त्यांनी सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करेन. आणि याच्यामध्ये असलेल्या कविता वगैरे याचाही तुम्हाला समाज प्रबोधनासाठी चांगला उपयोग होणार आहे. सुधाताई, गेली 25 वर्ष तुम्ही ह्या क्षेत्रात कार्यरत आहात आणि या पुढची अनेक वर्ष हे कार्य असंच चालू राहील किंवा ते लवकर संपेल असं आपण समजूया. बरोबर, अशी आशा करूया आणि संपेल अशी मला आशा आहे. तर या तुमच्या कामासाठी, या तुमच्या कार्यासाठी आकाशवाणीच्या श्रोत्यांतर्फे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण भारत सरकारच्या केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालयाकडून प्रायोजित कार्यक्रम स्वस्थ भारत ऐकलात.
आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमामध्ये आपण स्त्री भ्रूण हत्या, समस्या, कारणं आणि उपाययोजना या विषयावरील डॉक्टर सुधा कांकरिया आणि गौरव देशमुख यांच्यातील बातचीत ऐकली. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया पुढच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नम्रता मटकरचा नमस्कार.